Welcome, students. We are going through a topic that is cell biology. In this, we are now studying the structure of chromosomes. Last time, we studied about the structure of chromosomes. So, today, we will discuss about the heterochromatin and euchromatin. So these two types of chromosomes, that is heterochromatin and euchromatin, will differentiate in the interphase, that is during the division. If we stain the chromosomes with a stain, that is fuel gene, that is certain regions of chromosomes, especially the chromatin, stain darker. And this phenomenon is called heteropyknosis, or it is also called as differential staining. The chromosomal material which shows heteropyknosis is called heterochromatin, and if the chromosome will not show heteropyknosis, that is called as euchromatin. आता याच्यामध्ये क्रोमोझोम कुठल्या स्टेननं केलं जाते, दॅट इज फ्युएल जेन. क्रोमोझोम कुठल्या फेजमध्ये डिफरन्शिएट होते, दॅट इज इंटरफेज. न्यूक्लियसचं जी डिव्हिजन असते त्याच्यामध्ये इंटरफेजमध्ये ही हेटेरोक्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिन ही डिफरन्शिएट होते. आता ही जी स्टेन आहे, ह्या आपण जी प्रोसेस करतोय, स्टेनिंग करतोय, त्यालाच काय म्हणायचं, त्याच फिनॉमिनला हेटेरोपिक्नॉसिस. आणि हेटेरोपिक्नॉसिस म्हणजे स्टेनिंग केल्यानंतर जी क्रोमोझोमल मटेरियल दिसते, दॅट शोज इज कॉल्ड ॲज हेटेरोक्रोमॅटिन. आणि जिथं क्रोमोझोमल मटेरियल दिसत नाही आहे किंवा हेटेरोपिक्नॉसिस होत नाही आहे, त्याला म्हणायचं यूक्रोमॅटिन. नाउ द केमिकल कॉम्पोजिशन ऑफ द हेटेरोक्रोमॅटिन अँड यूक्रोमॅटिन. The main constituents of the chromosomes are nucleic acids and protein. ह्याच्यामध्ये मेन कॉन्स्टिट्युएंट कुठले आहेत, एक न्यूक्लिक ॲसिड आणि दुसरं प्रोटीन्स. क्वांटिटेटिव्हली द क्रोमोझोम नॉर्मली कन्सिस्ट ऑफ अबाउट 90% deoxyribonucleic or nucleoproteins and 10% रेसिड्युअल पार्ट. म्हणजे ह्याच्यामध्ये 90% काय आहे, डिऑक्सिरायबो न्यूक्लिओप्रोटीन आणि 10% रेसिड्युअल पार्ट आहे. आता ही जी 90% डिऑक्सिरायबो न्यूक्लिओप्रोटीन आहे, त्याच्यातलं 45% काय DNA आहे आणि 55% हिस्टोन प्रोटीन्स आहेत. आता ही हिस्टोन प्रोटीन्स काय आहेत, दीज आर दी बेसिक प्रोटीन्स. आता ह्याच्या प्रोटीनमध्ये दोन आहेत, एक ॲसिडिक आणि दुसरं बेसिक. दॅट डिपेंड्स ऑन दी pH. आता दुसरं जो पार्ट आहे 10% रेसिड्युअल पार्ट. आता ह्या 10% रेसिड्युअल पार्टमधलं 12 ते 14% काय RNA रायबो न्यूक्लिक ॲसिड आणि 23% DNA डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि 83 to 86% रेसिड्युअल प्रोटीन्स. आता ही जी रेसिड्युअल प्रोटीन्स आहेत ही काय ॲसिडिक आहेत. हे डिऑक्सिरायबोन्यूक्लिओप्रोटीन कसली आहेत, ही बेसिक प्रोटीन्स आहेत आणि ही रेसिड्युअल पार्टमधलं जी प्रोटीन आहेत दे आर दी ॲसिडिक. अँड ऑल्सो आता ह्या रेसिड्युअल प्रोटीनमध्ये अजून काय काय कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. दीज आर दी अमिनो ॲसिड्स, ट्रिप्टोफॅन अँड टायरोसिन. देन दी फंक्शन्स. आता ह्या क्रोमोझोमची फंक्शन्स काय आहेत,
दॅट इज कंट्रोल ऑन हेरिडिटी. हेरिडिटी मीन्स म्हणजे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये जी काही कॅरेक्टर्स ट्रान्सफर होणार आहेत, दे आर कंट्रोल्ड बाय these chromosomes. That is, the hereditary characters of an organism are to be controlled by the chromosomes. म्हणजे पॅरेंट्सकडून जी ऑफस्प्रिंग किंवा चिल्ड्रन्समध्ये जी कॅरेक्टर्स जाणार आहेत ती कोण कंट्रोल करत असते? दीज आर दी क्रोमोझोम्स. देन फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज. The shifting in the position of heterochromatin with respect to euchromatin shows genetic or phenotypic effects on the organisms. It leads to the formation of new species. आता कुठलंही नवीन स्पीशीज तयार होणार असेल तर ती कशामुळे होते? दॅट इज शिफ्टिंग इन दी पोझिशन. कशाच्या पोझिशनमध्ये? हेटेरोक्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिन ह्याचं जेनेटिक और फिनोटायपिक इफेक्ट्स काय असतात किंवा त्याच्यातली जी जीन्स चेंज होते ह्याला आपण म्युटेशन म्हणतो आहे. आणि ही म्युटेशन झाल्यानंतर जी दिसणार आहेत दॅट इज द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज. देन थर्ड वन इज द फॉर्मेशन ऑफ nucleolar material. The heterochromatin helps in the formation of nucleolar material. That is, the formation of nuclear material is responsible from the heterochromatin. Then control on the synthetic activities of the cell. The synthetic activities of the cell are indirectly controlled by the chromosomes. The RNA produced by the nucleolus transmit the genetic information to the cytoplasm. This leads to form a synthetic product in the protein. आता आपल्याला माहीत आहे की बॉडीमध्ये सगळ्यातलं स्मॉलेस्ट किंवा लहान युनिट कुठलं आहे? ती सेल. आणि ह्या सेलमध्ये सगळी ॲक्टिव्हिटी होत असते. दॅट इज दी सिंथेटिक ॲक्टिव्हिटीज. आता ही ॲक्टिव्हिटीज कोण कंट्रोल करते? दॅट इज दी क्रोमोझोम्स. आता आपल्याला माहीत आहे की सेलमध्ये काय काय आहेत. त्याच्यातलं जी न्यूक्लिओलस आहे ही न्यूक्लिओलस काय तयार करते? तर RNA. आणि ही जी RNA आहे ह्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन असते आणि ही जेनेटिक इन्फॉर्मेशन त्या सायटोप्लाझमला ट्रान्समिट करते आणि त्यानंतर दॅट लीड्स इन टू दी सिंथेटिक प्रोटीन और सिंथेटिक प्रोडक्ट. कंट्रोल ऑन फिजियोलॉजी. द क्रोमोझोम्स कॅरीज जीन्स with the help of which the physiology of an organism is to be controlled by the chromosomes. आता आपल्याला माहीत आहे की क्रोमोझोमवरती काय आहेत? जीन्स आहेत. आणि ही जी जीन्स आहेत आता माहीत आहे आपल्याला की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळी फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी चालू असते. आणि ही जी ॲक्टिव्हिटी आहेत ही कोण कंट्रोल करते? दॅट इज दी जीन्स. जीन्स कुठं आहेत? ही क्रोमोझोम्सवरती आहेत.